काय गावांची मंडळी मला स्वागताला वाटतं भले तुम्ही वाटतं स्वागत करवा आहे वाटतं आरबीर घालून पुष्प देऊन हा स्वागताला भले का तुम्ही रस्त्यान. अरे शिवला शिवला तू काय मोठा तीर मारला तू. हां ते स्वागत करू आम्ही. जेलमध्ये गेलं तर 10 दिवस जेलमध्ये राहिला आहे. आणि ते धंदा करा कोण होते तू. हा बेवड्या हा तू बेवडं तुम्ही दोघं बेवडं हान आपले हे शिवलाल ना देवलाल नावाबारी हान ना दोघं बेवडं पण हान तुम्ही. हो आम्ही हाव बेवडं तू बापाशी पितो का तू बांधली का दारू. हां आम्ही स्वतःपाशी पितो समजलं ना. ए मामा नीट बोल हा आता जेलमधून आलो परत मला जेलमध्ये जावायला बाग पडू नको तू. शिवला शिवला तू गुरमी कौत राही गुरमी तुझी. हां किती केलं गेलं तू काय हे कुत्रे काय हे हेपट वाकडीच नाही तुझी हे हाय हे तुझे दिमाग हाय हातात वाकडाच तुझ्या दिमाग चालणार तुझ्या कौ चांगली सोच नाही ठेवणार तू. अरे पण आम्ही काय तुम्हाला बोलतो का आम्ही नुसतं बोललो एवढंच बोलतो की स्वागत करवा का भले ना बी काय बोलतो तुम्ही नीते काय काय सांगू कोण सहन करील कोण सहन करील सहन करून मागून शक्ती नाही सहनशक्ती मिळत नाही आपल्या अंगात आपण अरे रोखोक. होय केला पांठा नुसतं पांठा तुम्ही. हां जाऊ दे एकामेका मार्गाला जातात ज्याला काय करवा ते करेल जाय ते मर्जी आता हे जगल त्याला उद्देशून काय फायदा नाही मिळाला जाऊ दे नुसतं. हा काका बरोबर बोललं तुम्ही. अरे शिवलाल पण तुम्ही मला फॅमिलीला किती त्रास होते या घरच्या लोकांना त्रास होते त्या विचार नाही करी तू. शिवलाल तू काय आता तुम्ही मध्ये केला ही अफोर्ड दिली त्यामुळे जरा बरोबर सजा दिली पोलिस म्हणून. जरा सुधर जरा दारू विषय जरा करू नको. मैं चाहे ओ करू मेरी मर्जी. हो बाबा तुझी मर्जी ओके. अरे शिवलाल ना देवलाल विहरलं का तुम्ही विहरलं का आवडीने प्रेमान तुम्हाला एक दिवशी एक बाटली दारू पाहिजे 2 बाटल्या दारू पाहिजे त्या विहरलं का लगेच मला काय बोलवा लागला तुम्ही. हां लगेच काय बोलू लागला मी जरा काय बोललो तुम्हाला मी चांगलाच बोललो तुम्हाला. हे पाहिजे तर उपकार नाही केला समजलं ना तुला तर अख्खी गोन विकून दिलीच नाही आम्ही माहिती का तुला तेवढं पैसे मिळून दिला आम्ही पाहिजे तर काय त्याला उपकार केला उपकार केला हांग लवकर तुम्ही. हां ते बरोबर आहे तुमचं ते बरोबर आहे काही वांधा नाही काहीतरी गरज लागलच एकामेकाला गरज लागतेच हो लागेल तुम्हाला गरज. अरे तुम्ही तुमच्या मार्गाला जाय बाबा आणि ते मामा ना तुमचं तिघे म्हणते भांडण लागलं वाटते म्हणा काही अंदाज तास वाटते म्हणा तुम्ही बोलते ना त्याच्या अंदाज काय वाटते म्हणा भांडण लागल. नाही तसं काय होऊ शकत नाही भांडण काय करत नाही आम्ही तोंडी बोलतो असं कोणाला खातो उचलत नाही आम्ही. अरे मामा काय यार तू हे म्हणा मामा मी काय बोलू नका तुम्ही. तुम्ही अधिकार हे केलं अधिकार केला तुमचा मामा बोलवा मला मामा बोलू नका प्लीज मामा बोलू नका तुम्ही. आयला तुम्ही एवढं बोलता म्हणजे हां मला वरती मामा बोलता म्हणा. काय बोलू पिवली केसवाला हे बघा देवलाल अति होते एक नंबर मध्ये अति होत आहे. माझ्या डोसकं फिरू नका माझं डोकं गरम झालं ना तुम्हाला गरम करून टाकेल मी. हे दोघं गेला बोलतं हा मामा दोघं गेला बोलतं मी थोडी काय बोललो हा देवलाल बोलला तुला आता लगेच म्हणजे ते मना पण घडला लगेच मना पण घडला तुम्ही हा वर गेला. तुम्ही आत्ताच्या आता पला हा मा नजरेसमोर तुम्हाला दिमाग गरम झाला बघ पटापट थंडा पण नाही लवकर. देवलाल निघुसल बाबा हे काय मामा डोसकं फिरले वाटताच. हो बाबरा हो गया आहे. अरे होय मामा लक्ष देऊ नको तेव्हा ते हानच हे दोघं शिवलाल ना देवलाल तेच तर मामा से त्याला माहिती आहे मामा से पंगा बहुत पडेगा महंगा मामा साधा माणूस नाही मिला. हो मामा बरोबर त्यामुळे ते पल्लं लगेच पल्लं. आईला गावांशी रस्त्याला कोण दिखतं सांग आता ही गॅंग दिखली. अरे दिखो दे ना काय फरक पडते आपल्याला आपण चाललो ना आपल्या रस्त्याला. काय हो शिवलाल काका जेलमधून आले वाटतं बाहेर तुम्ही सुटले वाटतं जेलमधून. दिसते ना मारुती दिसते ना तुला आम्ही बाहेर आलो होते मग कशाला विचारतो. अरे शिवलाल मी तू एकटा गेला जेलमध्ये आपण कुठं मी थोडी जेलमध्ये होतो तू गेला जेलमध्ये. अरे हो बाबा हो देवलाल हो मी एकटाच गेलतो रे बाबा बापू जोडीला तो ना पटकन निघलं तोंडात जेल. मग काय शिवलाल का जेलमध्ये कशी खातिर झाली एकदम मस्त खातिर झालेली असेल ना काय सोय होती जेलमध्ये ना बाबा चिकन मटन माशाशिवाय मला जेवणच नाही आणि एसीवाला रूम होता एसी होती जेलमध्ये एकदम थंड हवा कारण गरमी खूप आहे ना थंड हवा भरपूर काय होतं. तुला जायचं का जेलमध्ये चल तुला पण पाठवतो जेलमध्ये मग कळेल तुला काय असते तिकडे. अरे हो शिवलाल काका नुसतं विचारलं तर कला भडक तेवढा हा मला पण माहिती आहे मी गेल्या जेलमध्ये आम्ही काय तुझ्यावर नीतिधंदा करीत नाही समजलं जेलमध्ये जावाला आम्ही चांगला बघतो तुझ्यावर काय नीतिधंद्यानं वाईट मार्गाला नाही मिळत आम्ही चांगल्या मार्गाला जातो. हो मोठे माणसं नाही बोलतं का नीट शिस्ती बोलवा मोठे माणसं येईल समजलं ना तूपेक्षा मी किती 10-15 पावसाला जास्ती बघले समजलं का तुला काय अनुभव आहे रा जेवढा आम्हाला अनुभव आहे तेवढा हा रेट बोल ते अंगण कपडे नाही काय बघ तुम्ही अंगण ते उघडा राहिले नाही कपडा पण नाही म्हणलं तुझं वाल. हो शिवलाल काका जरा गरमी काय ना गरमी वाढली ना त्यामुळे मी उघडा बसलो तुला काय प्रॉब्लेम आहे का. मी ते बोलतं म्हणजे तू बघले की तुझे 10-15 पावसाला जास्ती तुला काय अनुभव आहे येस तुझे अनुभव का जेलमध्ये जायचं उच्चापत्या करवाया या त्या चेष्टा करवाया चोऱ्या माऱ्या करवाया हेच तर तू जास्ती पावसाला बोलून शिकू नाही का तुझी.
काय देवलाल काका ना शिवलाल काका असं वाटतं घेतली नाही वाटतं. जरा जरा बरं दिसतं ना ते, नाही तर काऊ पेंगाटलेच होतं जवळ बघितलं पेंगाटलेच होतं. हे जीवन जीवन काय बोलतो जवळ तो म्हणजे काय तू 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 बापू बापू पैसे दिले का तू बापू पैसे दिले का मला तुला हा आम्ही आमचे पैसे पितो समजलं तुला प्रॉब्लेम आहे का हा नीट बोल समजलं ना नीट बोल समजलं ना नाही आम्ही आम्ही आजच माझ्या मित्र बाबाला आजच मी जन्मदिन घेऊन आलो समजलं ना ते आजच 10 दिवसांनी सुट्टी झाले ना आम्ही दारू पिऊ दारू पितील आम्ही हा काय पण बोलतो हो देवला आता आपला वाटत नाही जास्ती बोलते हे तू अति बोलते तुम्ही आम्हाला नीती बोलणार आम्ही नीतीच बोलणार ना आम्ही चांगलं बोलतो तुमची अरे देवला चल बाबा हिंमत निघू चल आज दिवस बेकार आहे आज 10 दिवसानंतर जेलमधून बाहेर आलो ना ही माणसं भेटतं ना की आपली चेष्टा करतात चेष्टा करू लागले खरं बोललो तर मिरच्या जमलेला लगेच काय मोठा युद्धावर गेलता पराक्रम मारून आला यो शिवलाल काका जेलमध्येच गेलता. काय शिवलाल आला का जेलमधून? हा 10 दिवस कडी फोडली का? 10 दिवस कडी फोडली. हो शांताराम पाटील सनसने हो हो खडीपुडा गेलं खडी ते रोडचं काम दिलं ना डांबरी रोड करवता ना त्या कधी खडीपुडा काम दिलं म्हणा जेलमध्ये. तुला बघून बरं वाटलं बरं वाटलं की तू 10 दिवसांनी आला बाहेर. नशीब जास्ती काल नाही राहिला तू मध्ये तू हे सगळं फाटलंय मग ते सगळं फाटलंय. हो शांताराम भाऊ तुम्ही माझं कसं व्हायला लागले तू गावात येताना आज तू जेलमधून सोडला बिचारा माझा शिवलाल माझा दोस्त मित्र आणि ते असा जो बघितल्याची चेष्टा करतो तुम्ही पण तशी चेष्टा करायला लागली त्याचे. अरे मी चेष्टा नाही करी पण काय करणार तुम्ही कामं तर करताना जवळ शिवलाल बाबा तुला काय गरज आहे नीतीदंड करावा जरा चांगला वाग का नाही केला मग तू कोण चेष्टा करील चांगला वाग जरा नाही तर तुझ्या उचापत्या नाही ते भांडणं नाही ते काय ना काय कार्यक्रम चालूच होते तुझ्या. शांता भाऊ तुला काय करवा नाही मर्जी मी काय पण करू तू कोणाला पण बोलणारा तू मला पोहिते का तू मला पैसे दे का? अरे मी तर पैसे दे मी तिला पोही पण नाही पण एक चांगला सल्ला देवा माझा कर्तव्य आहे म्हणून मी तिला कर्तव्य आहे. तू काय डोक्याने घेऊ असते मिळत जिंदगी ती काय एक मन आहे ना कुत्रे हे पुटवाकडी ती वाकडी असतं इथे जिथे खोड मिळाशिवाय जाईल नाही ती परिस्थिती आहे. हो बस शांताराम भाऊ नुसता उपदेश देऊ नको मला. हो देवलाल या मगर असे लागू नको या मगर लागल तू सापत पण बिघडल. तुमचे दोघे तर नाव खराब असं जटा बघितलं तुमचं नाव बदनामीच आहे. दारू पिल्ली ना का तुमचं हा आता तोंड वाईट शब्द पण जाऊ दे बोला नाही मी. हो शांताराम भाऊ जाय तुमची रस्त्याला जाय बा आम्ही चाललो आता चाललो मी चाललो आता कडच थांबवणी कोण दिखलं तर थांबवणी डायरेक्ट घरा हो चल. मला वाटलं मी 10 दिवसांनी जेलमधून आलो आरती आता आठ घेऊन येईल तू आरती उतरवला माई आता काय केलंच नाही तुम्ही. तुम्हाला अंगवा पण लाजणी वाटत का तुम्ही जाम मोठा पराक्रम करून आलो ना हा नीतीदंड करताना मग तुम्हाला ही सजा बघावं लागते काय गरज आहे ते केला हे पोरा जर बघा बायका पोरा जर लक्ष द्या जरा हा कवा मोठं लक्ष देते तुम्ही पोरा बघ द्या काय करणार तुम्ही हा धंदा करणार याला सगळी पोरं गावांची चिडवितात की या बाबा जेलमध्ये गेला हा तू आरती उतारू तुमच्या मोठा तीर मारला ना मोठा पराक्रम युद्ध जिंकून आला ना आरती उतारू. अगं जेलमध्ये क्रांतिकार होतं पण ते पण जेलमध्ये गेलं तर माहिती आहे का हा एवढं मोठं हा जे जेलमध्ये जाऊन आलं माहिती आहे का देशाकरती जे होतं मोठं महान लोक ते किती वेळा जेलमध्ये जाऊन आलं ते मी एकदा जेलमध्ये गेलं काय फरक पडत आहे. हो ते गेलं पण ते चांगले कामा करते गेलं देश स्वतंत्र व्हावा करते जेलमध्ये गेलं तुम्ही गेलता हा गावाला बदनाम करवा करते जेलमध्ये गेलं खोटीमध्ये द्यावा करते जेलमध्ये गेलं आईला ओगे फुटलं जेलमध्ये तो बरा होता किटकिट नव्हती काय मगारी. हो तुला बोला सोपा आहे ना ते हा सोपा आहे बोलाल तुला. अरे बापा डायरेक्ट तुम्ही वर्षी तुला डायरेक्ट हा माझे बाबा आले जेलमधून हो आले जेलमधून ना जायगा बॉर्डर गेलते लढाई करवा गेलते रे मोठी पराक्रम करवा गेलता. मायला जेलमध्ये तर तोच बरा होता ही बिला आल्या किटकिट चालू झाली. बरं तुम्हाला करवा ते करा हा बद्दल मी कंटाळलो बोलून आता नाही आपण काय नाटक केलं तर सीधा भूषणाला तू गेल ना डायरेक्ट माहेरी जाऊन निघून जाईल कायमची माहेर राहील येणारच नाही परत. अगं जा तुला काय करवा ते कर जा मान नको सांगू. अरे परमेश्वरा हा माणूस सुधारणेवालाच नाही मिळत. चला मित्रांनो एवढाच व्हिडिओ मी शिवलाल जेलमधून आता बाहेर आलो घरी पोचलो आणि व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा आणि हे भाग इथूनच सर्व संपले आहेत. आता काय नवीन विषय घेऊन आपण व्हिडिओ करूया. चला थँक्यू सो मच यूट्यूब फॅमिली.